नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता चांदेकरांच्या मॅन्शनला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून उत्सव ते साजरा करत असतात आणि सगळेजण खाली जमलेले असतात हॉलमध्ये सेलिब्रेशनसाठी. शिवाय आता दरवाजाशी एक माणूस आलेला असतो, डिलिव्हरी बॉय, केक घेऊन, आणि तो म्हणतो केक आलाय. आता दुसरीकडे तो केक बघून सगळ्यांना आनंद झालेला असतो, पण त्यातून आता 3 व्यक्तींना काहीसा वेगळाच आनंद झालेला असतो. आता ते म्हणजेच रोहिणीचा प्लॅन असतो की केकमध्ये विष टाकून संपूर्ण चांदेकर कुटुंबियांनाच संपवून टाकायचं. आणि आता नेमकं ती या प्लॅनमध्ये यशस्वी ठरणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता तो केकवाला डिलिव्हरी बॉय दाराशी येतो. त्याला बघून आता तो लगेच म्हणतो की केक आलाय. आता त्याला बघून लगेच सुकन्या म्हणते की मी घेते, म्हणजे मी आणते, थांबा. तितक्यात नैना म्हणते अगं नाही थांब, मी घेऊन येते. आता नैना लगेच त्या डिलिव्हरी बॉयकडे जाते. डिलिव्हरी बॉयच्या हातातून केक घेते, त्याला थँक्यू म्हणते आणि केक आपल्या हातात घेऊन तशीच ती येऊ लागते. आता तो केक जेव्हा घरात येत असतो तेव्हा आतमध्ये येत असताना मोठ्या आसुरी आनंदाने रोहिणी आणि राहुल त्या केककडे बघत असतात. इकडे आता छान सगळेजण गप्पा मारत असतात. सोहम, अद्वैत, आबा, त्याच्यानंतर संगीता, दिनकर सगळे गप्पा मारत. तर दुसरीकडे नैना किचनमध्ये केक घेऊन गेलेली असते, केक वगैरे बाहेर काढण्यासाठी. आता तितक्यात केकची जी ट्रॉली असते ती ट्रॉली घेऊन रोहिणी तिथे येते आणि रोहिणी नैनाला म्हणते नैना अगं मी काढते ना तो केक बाहेर. तेव्हा लगेच नैना म्हणते की ठीक आहे चालेल. तेव्हा आता लगेच रोहिणी तो केक वगैरे बाहेर काढते आणि लगेच म्हणते एक काम कर, तू हे बॉक्स वगैरे डस्टबिनमध्ये फेक नाही ना, तोपर्यंत मी हे सेट करते. आता रोहिणी ते सगळं सेट करण्याचा तिला बहाणा देते आणि नैना जेव्हा ते बॉक्समध्ये डस्टबिनमध्ये ते पृष्ठ फेकायला जाते सगळे बॉक्स वगैरे, तेव्हा लगेच रोहिणी ते विष जे आहे ते लगेच त्यात कालवते, म्हणजे त्या केकमध्ये कालवायला जाते. पण तेवढ्यात होतं काय माहिती आहे का, सरोज येऊन जाते तिथे. सरोज अद्वैतला सांगते की मी आलेच आणि सरोज इकडे किचनमध्ये येऊन जाते. आता सरोजला बघताच रोहिणी लगेच बिचकते. आपल्या हातात असलेली ती विषाची बॉटल ती लगेच लपवते आणि लगेच सरोज तिथे तिच्याजवळ आलेल्या सरोजला म्हणते की सरोज वहिनी तू इथे. तेव्हा सरोज म्हणते अगं तयारी झाली का ते बघायला आले. रोहिणी म्हणते हो हे काय सगळंच झालंय, मी फक्त केक सेट करून आणते ना बाहेर, जा तू जा. नैना तू पण जा, मी आणते अगं व्यवस्थित, डोंट वरी, जा. आता नैना आणि सरोज दोघंही हॉलमध्ये तशाच जातात आल्या पावली. तर दुसरीकडे आता त्या गेल्यानंतरून रोहिणी सुटकेचा श्वास टाकते आणि तिने आणलेली ती विषाची बॉटल आता ती सगळी त्या केकवर ओतते, म्हणजे थोडक्यात ती केकमध्ये विष घालवते. ते सगळं झाल्यानंतरून आता तो केक हातात घेऊन मोठ्या आसुरी आनंदात ती म्हणते की बाय बाय चांदेकर फॅमिली. सॉरी खरे फॅमिली, तुम्ही माझ्या प्लॅनमध्ये नव्हता हो, बॅड लक तुमचं. जा आता तुमच्या कलाकडेच जा सगळेजण, असं रोहिणी म्हणते. लेट्स गो. आणि आता रोहिणी छान केक वगैरे सेट करते, त्या ट्रॉलीवर ठेवते आणि ते सगळं आता हॉलमध्ये नेऊ लागते. तर दुसरीकडे थोड्या वेळात आता रोहिणी जेव्हा तो केक घेऊन येते तेव्हा सगळेजण हॅपी होतात. रोहिणी म्हणते की चला चला केक आलाय, लेट्स बिगिन द सेलिब्रेशन. आता सगळेजण तिथे असतात, सगळेजण आनंदात असतात. राहुल रोहिणीकडे मोठ्या अभिमानाने बघत असतो की माझ्या मम्माने नक्कीच डेफिनेटली काम केलेलं असेल. आता इकडे रोहिणी बाजूला होऊन जाते. आबांना आता आणण्यासाठी अद्वैत आणि सुकन्या पुढे जातात. ते दोघं आता आबांना पुढे घेऊन येतात केकजवळ आणि तिथे आबा केकच्या समोर जाऊन उभं राहतात. आता अद्वैत म्हणतो आज आपल्या घराचा हा सुवर्ण महोत्सव आहे. ॲक्च्युली कला माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं आणि तिची जी इच्छा होती की आपण सगळ्यांनी आजचा दिवस साजरा करावा ती आज पूर्ण करूयात. आबा हे घ्या, तुमच्या हाताने हा केक कापा. आता आबा चांदेकर मॅन्शनचा केक कापतात. आता लगेच सगळेजण टाळ्या वगैरे वाजतात. तितकेच शुभम म्हणतो ये थांबा थांबा थांबा, फोटो वगैरे काढूयात ना. आता लगेच अद्वैत म्हणतो अरे काय आधी तयारी करायची ही सगळी. तेव्हा आता सोहम म्हणतो ठीक आहे काढतो ना आता, सॉरी. आता सोहम फोटोज काढू लागतो. आबा केक कट करत असतात आणि सगळेजण टाळ्या वाजवत असतात. सगळेजण खूप खुश असतात. आता आबा अजून अद्वैतला केक खाऊ वगैरे घालतात. अद्वैत आबांना खाऊ घालतो, म्हणजे सगळेजण सगळ्यांना केक वगैरे खाऊ घालतात. आता सगळेजण खुश असतात. त्यानंतर इकडनं सरोज आता काय करते, हळूहळू केकचे स्लायसेस करते आणि सगळ्यांना देते प्रत्येक प्लेट्समध्ये. आणि अनामिका ते प्रत्येकापर्यंत सप्लाय करत असते आणि केकचे स्लायसेस आता प्रत्येकापर्यंत पोहोचतात आणि सगळेजण अगदी आवडीने केक खातात. खरं तर केकचे स्लायसेस रोहिणी आणि राहुलपर्यंत पण आलेले असतात आणि ते खात नसतात, फक्त खायचं नाटक करत असतात.
आता सगळेजण केक खातात, अगदी सुकन्यासुद्धा, संगीतासुद्धा. अनामिका केक खायला लागते, तिचं लक्ष रोहिणीकडे जातं. तेव्हा रोहिणी तिला सांगते की नको, तू नको घेऊस. तेव्हा राहुल पण तिला इंडिकेट करतो की नको खाऊस. तेव्हा लगेच हे सगळं बघून अनामिका केक खायची थांबते. आता नैना पण केक खाते आणि नैना म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे सगळेच खात असतात रादर. सो आता हे हळूहळू उलटा काउंटडाऊन सुरू करतात. 1 नंबर राहुल बोलतो आणि 1 नंबर रोहिणी. म्हणजे 10, 9, 8. आता त्यांचा काउंटडाऊन 10 उलट्या 1 पर्यंत येतो. आणि आता तेव्हाच सगळ्यांना काहीतरी व्हायला लागतं. म्हणजे सगळ्यांना काहीतरी त्रास व्हायला लागतो. उलट्या वगैरे होण्यासारखा म्हणा किंवा काही त्यांच्या घशात दुखून येतंय असं खूप त्रास होत असतो, खूप म्हणजे खूप. आणि सगळेजण आता म्हणजे वेदनांमध्ये असतात. सगळ्यांची छाती वगैरे दुखते, घसा वगैरे दुखतो, अद्वैतला चोकिंग होत असते. एक एक करून सगळेजण आता हळूहळू पडतात. आणि लगेच सगळ्यांना बघताना रोहिणी म्हणते काय होतंय, काय होतंय. म्हणजे रोहिणी आणि राहुल नाटक करतात की अरे काय झालं तुम्हाला, तुम्ही सगळे असे का करताय, तुम्हाला काही होत आहे का. म्हणजे हळूहळू आता हे सगळं सुरू असतं. म्हणजे लगेच रोहिणी नाटक करत असते, काय झालंय सगळ्यांना, राहुल बघतोयस का. आता ते असं दाखवत असतात की बापरे आमच्या कुटुंबियांची किती काळजी आहे वगैरे वगैरे. म्हणजे जोपर्यंत ते शुद्धीत असतात ते. आता हळूहळू केक खाल्ल्यानंतरून थोडी लगेच माणूस मरतो, थोडा वेळ लागतो ना. मग तो थोडा वेळ गेल्यानंतरून बेशुद्ध पडल्यानंतरून पण हे थोडंसं नाटक करत असतात की काय झालं, हे अचानक असे का पडले आहेत, काय झालं या सगळ्यांना, आता काय होणार आहे. म्हणजे खूप नाटकं सुरू असतात राहुल आणि रोहिणीची. राहुल पण म्हणतो मम्मा काय झालंय सगळ्यांना. आता लगेच रोहिणी म्हणते डॅड डॉक्टरांना फोन कर पटकन लगेच, काय झालं सगळ्यांना. तेव्हा लगेच आता राहुल लहान मुलांसारखं आपल्या हाताला हात लावून फोन करत असतो, हातावर फोन करत असतो डॉक्टरांना आणि काहीतरी बोलत असतो. म्हणजे राहुल फोनवर बोलायचं नाटक करत असतो आणि म्हणतो की हॅलो हॅलो डॉक्टर, अहो मी राहुल फडतरे बोलतोय. अहो इथे चांदेकर मेन्शनमध्ये सगळ्यांना काहीतरी होतं आहे, तुम्ही इथे अजिबात यायचं नाही आहे, ठेवतो फोन. आता या दोघं मायलेकांची ही नाटकं बघून अनामिका शॉकच असते की नक्की काय चाललंय यांचं. आता इकडे फायनली आता सगळे गेले, म्हणजे सगळे मेले याची खात्री करताच आता रोहिणी राहुलजवळ येते आणि सुटकेचा श्वास टाकते. आता राहुल म्हणतो मम्मा मम्मा सगळे गेले वाटतं. आता रोहिणी मोठ्या मोठ्याने हसू लागते. आता रोहिणी मोठ्या आवाजात म्हणते की हॅपी बर्थडे या मेन्शनला आणि आज या नव्याने जन्माने आलेल्या या मेन्शनच्या मालकिणीला. आता रोहिणी खूप मोठ्या मोठ्याने हसत असते आणि म्हणत असते हॅपी बर्थडे टू यू रोहिणी, हॅपी बर्थडे टू यू रोहिणी, अशी ती करत असते वेड्यासारखी. आणि ती पार त्या केकची वाट लावून टाकते, त्या केकला कट नाही करत, पार तुकडे तुकडे करून टाकते. आणि तिथे असलेल्या फुलांपैकी काही फुलं उचलून राहुल ते फुलं तिच्या अंगावर टाकतो. म्हणजे रोहिणी एका वेगळ्याच आनंदात असते. म्हणजे आनंदाने पागल होऊन गेलेली असते रोहिणी. थोड्याच वेळात म्हणजे काही वेळानंतरून रोहिणी आता राहुलला म्हणते राहुल पुन्हा एकदा चेक कर, मला यावेळी 1% रिस्क घ्यायची नाही आहे. ती कला मेली तरी 6 महिने तेच कला 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 कला. खूप उदो उदो झाला, मेली तरी तिचंच नाव. एवढा पुळका आहे ना तिचा सगळ्यांना, मग आता जा तिच्यासोबतच. आता लगेच राहुल एक एक करून चेक करू लागतो की सगळे मेले आहेत की नाही. आता तो नयनाच्या नाकाला हात लावून चेक करतो. तो म्हणतो माझी बायको गेली, म्हणजे नाटक करत असतो. थोड्याच वेळात तो अद्वैतकडे जातो आणि म्हणतो दादा दादा. आता तो त्याचा हात वर उचलून खाली सोडतो आणि म्हणतो दादा गेलायस ना. म्हणजे खूप मोठा शॉकर आहे हा की संपूर्ण चांदेकर कुटुंब संपलं, चांदेकर संपला आणि शिवाय सुकन्या पण. मग आता मालिका पुढे कशी जाईल, खूप मोठा ट्विस्ट आहे हा. आता राहुल सगळ्यांना चेक करत असतो, सरोज, त्यानंतर संगीता, काजल, त्या सुकन्या. राहुल अजून आबांना चेक करतो, भरपूर जणांना चेक करतो, सगळ्यांना, सोहमला चेक करतो. सो ते सगळं झाल्यानंतर आता तो सुकन्याला जेव्हा चेक करतो तेव्हा म्हणतो अरे बिचारी तर फ्रीमध्येच गेली. मम्मा आपण काढून दिलेल्या तिकिटात सगळेच्या सगळे अगदी सुखरूप पोहोचले. तेव्हा रोहिणी म्हणते डॅड. तेव्हा रोहिणी आता रडू लागते आणि म्हणते डॅड डॅड गेले, माझे डॅड गेले असं म्हणत ती आता आक्रोश करून रडत असते आणि रडता रडता हसते. म्हणजे ती रडते आणि रडता रडता हसते आणि म्हणते की फायनली म्हातारा गेला. रोहिणी म्हणते थेरडा गेला, किती वेळ जिवंत होता, मरतच नव्हता. पण तो जर जिवंत राहून जर हट्ट दाखवत असेल ना तर मी सुद्धा हट्टी आहे असं म्हणत ती आता रोहिणी हसत हसत नाचत असते, टाळ्या वाजता. आता सरोजकडे ती जाते, सरोजच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते सरोज कोण कुठचीही, हिला न मागता न हिच्या नशिबात असता सगळं आयतं मिळालं रे. म्हणजे माझ्याच घरात येऊन हिने माझ्यावर मास दाखवला. आणि हिचा हा मुलगा अद्वैत, द ग्रेट अद्वैत चांदेकर,
जन्मोजन्मी बायकोची साथ द्यायची होती ना त्याला, मग आता मर मर म्हणा मग तिच्याकडे आता, असं ती आता खूप चिडत चिडत म्हणत असते. आता लगेच राहुल तिला म्हणतो, मम्मा 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 तू शांत हो बरं आधी, तू शांत हो. तेव्हा रोहिणी म्हणते, अरे तू वेडा आहेस का? शांत व्हायची वेळ गेली आता. अरे हे चांदेकर मॅन्शन आता माझं आहे. चांदेकरांची सगळी प्रॉपर्टी, चांदेकरांचे सगळे ज्वेलरी शॉप, चांदेकरांचे वर्कशॉप, सगळ्याची एकटी मालकीण मी झाले, एकटी मालकीण झाले मी. राहुल सेलिब्रेट करायला पाहिजे ना, जा जा शॅम्पेन घेऊन ये. आता लगेच राहुल जातो आतमध्ये, म्हणतो की आणतोच, आणि लगेच शॅम्पेनची बॉटल घेऊन येतो. ती शॅम्पेनची बॉटल फोडतो सेलिब्रेशन म्हणून, आणि लगेच तो आणि रोहिणी दोघंही मिळून शॅम्पेन घेत असतात. बॉटल आता जागेवर ठेवून राहुल लगेच म्हणतो, चर्स मम्मा, चर्स टू आवर विक्ट्री. आणि मागून अनामिका त्यांना टाळ्या वाजवत असते. ते दोघंही आता शॅम्पेनचा आस्वाद घेत असताना म्हणजे त्यांच्या विजयाचा आनंद मनवत असतात. आता रोहिणी या सगळ्या मेलेल्या लोकांकडे बघून म्हणते की राहुल, मेल्यानंतर हे सगळे कसे किड्या मुंग्यांसारखे दिसत आहेत रे, म्हणजे बघ ना एका फटक्यात मेले. ठीक आहे, आता रोहिणी म्हणते, पण खरं सांगू का, खरी मजा मला त्या कलाला ना मारताना आली, म्हणजे कलाला मारताना गाडीने उडवताना आली. तितक्यात रोहिणीचं लक्ष सुकन्याकडे जातं आणि म्हणते, त्यात पण कला मेल्यानंतर सुद्धा तिचं हृदय आपल्या जिवंत आहे म्हणे. मारलं ना, पुन्हा एकदा मारून टाकलंय मी तिला. आता मी सोन्याच्या गादीवर झोपणार, पैशांची चादर अंगावर घेणार, कारण मी आहे या साम्राज्याची राणी साहेब. आता ती चेअर करून पुन्हा राणीसाहेब करत असते. आता अद्वैत लगेच म्हणतो, बोला ना राणीसाहेब. आता अद्वैतचा आवाज ऐकून लगेच रोहिणी घाबरते, राहुल पण घाबरतो. म्हणजे यांच्या तर तोंडचं पाणीच पडतं, सगळ्यांच्या तोंडचं पाणी पडतं. आणि यांची वास्तविकता जी आहे ती सगळ्यांसमोर त्याने आणायचा प्रयत्न केलेला असतो. म्हणजे तेवढा मोठा ट्विस्ट होता हा. माझं ऑलमोस्ट हार्टब्रेक होऊन गेलं होतं की अद्वैत गेला, आता कलाचा बदला कोण घेईल, असं कसं इझिली चांदेकर मेन्शन यांना दिलं गेलं. म्हणजे मी विचार करत होती की अशी काय चालली आहे मालिका वेड्यासारखी कुठे पण, की मेन ॲक्टर्सलाच मारायला सुरुवात केली. पण नाही, अद्वैत जिवंत होता. आणि अद्वैत जेव्हा ही स्वतःला राणी सरकार म्हणत असते, तेव्हा लगेच अद्वैत आता झोपलेल्या अवस्थेत म्हणतो, बोला ना मग राणी साहेब. आता ती आणि राहुल जेव्हा त्याच्याकडे बघतात, शिवाय अनामिकासुद्धा खूप घाबरते, हे तिघंसुद्धा जेव्हा घाबरून त्याच्याकडे बघतात, तेव्हा तो चष्मा आता अद्वैत म्हणजे उठतो, अद्वैत चष्मा लावतो आणि म्हणतो की बोला ना राणी साहेब, काय सेवा करू आम्ही तुमची, बोला. अहो काय सेवा करू आम्ही तुमची. तेवढ्यात आता बाकीचे सगळे जे झोपायचं नाटक करत होते विष पिऊन, ते सगळे उठतात. हो माझ्या जीवाची गाला. हां, म्हणजे कोणीच मेलेलं नाही आहे, जिवंत आहेत सगळे. आणि आता सगळे उठायचं नाटक करतात. म्हणजे संगीता, दिनकर, त्यानंतर काजल, सोहम, रॉकेट, नैना, सगळे उठायचं नाटक करतात. आणि सगळे तिच्याकडे रागाने बघत असतात, आवाजसुद्धा. आता लगेच रोहिणी नाटक करायला लागते. रोहिणी म्हणते, राहुल यात काय मिसळलं आहेस तू? बघ ना, मला कसा भास व्हायला लागलाय की सगळे जिवंत झालेले आहेत. बघ ना काय हे. सुकन्यासुद्धा उठलेली असते, सगळे रागात बघत असतात त्यांच्याकडे. राहुल म्हणतो, हे सगळे खरंच जिवंत आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, नाही नाही, शक्यच नाही हे. अरे मी विष घातलंय या केकमध्ये, स्वतःच्या हाताने विष घातलंय मी, बघ. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो, कसलं विष आणि कुठलं विष? तू केकवर जे काही टाकलंस ना, त्या बॉटलमध्ये साधं पाणी होतं ग. आता लगेच रोहिणी राहुलकडे रागात बघते, त्याचा हात पकडू लागते आणि राहुल म्हणतो, कसं शक्य आहे मम्मा? ते विष मी स्वतः लावून आणलेलं होतं आणि ते खूप जालिम विष होतं ते, आणि त्यात ते घेतल्यानंतर तुम्हा सगळ्यांचा गेम खल्लास व्हायला हवा होता, पण तुम्ही तर जिवंत आहात. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो, तुम्ही शेर असाल तर आम्ही 1.25 शेर आहोत. आता अद्वैत सगळा सीन आता सांगतो की त्याने कसं काय केलं हे सगळं. आता अद्वैत सांगताना बोलू लागतो की काल जेव्हा रोहिणी राहुलला म्हणत होती की उद्या 50 वर्षाचा म्हणजे सेलिब्रेशन राहील, महोत्सव राहील, तो महोत्सव राहणार, केक येणार, मग त्या केकमध्ये विष घालून सगळ्यांनाच ठार करून टाकूयात. आता चांदेकरांचा विषय संपला आणि हे सगळं सुकन्याने ऐकलेलं असतं आणि सुकन्याने ऐकून मोठ्या हुशारीने अद्वैतपर्यंत ही गोष्ट पोहोचवलेली असते. आणि सुकन्याने ऐकल्यानंतरून जसा हा विषय अद्वैतपर्यंत पोहोचवलेला असतो, त्यानंतरून आता केक आलेला असतो तोपर्यंत ठीक असतो. केक नैना घेऊन गेलेली असते, रोहिणी त्यामध्ये विष घालवण्यासाठी येते, पण तितक्यात सरोज किचनमध्ये एंट्री मारते. ते सुद्धा सगळं प्लॅनिंग वाईज होतं. सो तेव्हा जेव्हा सरोजने ती बॉटल लपवलेली असते ना विषाची, तेव्हा नैनाने ती बॉटल बदललेली असते, म्हणजे खरी विषाची बॉटल नैनाकडे जाते आणि अशा प्रकारे पाणी टाकलं जातं केकवर विषाच्या ऐवजी. आता अद्वैत ही सगळी हकीकत त्या सगळ्यांना सांगतो. आता रोहिणीच्या चेहऱ्यावरचा रंग ओढून जातो.
तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो, दाराआड जेव्हा तुमचं प्लॅनिंग सुरू होतं ना केकमध्ये विष कालवायचं, त्यावेळेस दाराबाहेर सुकन्या उभी होती. काय प्लॅन होता ग तुझा आणि तुझ्या मुलाचा? पण दुर्दैव. तेव्हा रोहिणी म्हणते, तुम्ही आम्हाला फसवलंय. आता लगेच म्हणजे हे काय होतं, तुम्ही आम्हाला फसवलंय? रोहिणी बावळट आहे का एवढं सगळं करून सारून? तीच म्हणते तुम्ही फसवलं. आता लगेच अद्वैत म्हणतो, वाव. अद्वैत टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो, वा व्हॉट अ कॉन्फिडन्स. आबा ऐकता ना तुमची मुलगी काय म्हणते ते? तिचं म्हणणं आहे आपण त्यांना फसवलंय. आता आबा खूप रागाने बघत असतात तिच्याकडे, रोहिणीकडे. रोहिणी म्हणते, डॅड डॅड असं काय करताय? बघा ना, बघा हा अद्वैत कसं बोलतोय. आता सगळे खूप रागाने बघत असतात रोहिणीकडे. रोहिणी म्हणते, अहो तुम्ही नाटक करत होता तर आम्हीही नाटक केलं. प्रँक. कसं वाटला प्रँक? आणि अद्वैत, आता बस झाला नाटक, आता बस मस्करी पुरे. अरे मी या घरची मुलगी असले तरी सुद्धा मान आहे माझा. डॅड तुम्ही सांगा ना याला काहीतरी. आता रोहिणीला बघून सगळे डोक्याला हात लावत असतात, म्हणजे सोहम आणि अनामिका ते सुद्धा. आता लगेच रोहिणी म्हणते, डॅड तुम्ही सांगा ना याला, बघा कसं भांडतोय ते. तेव्हा अद्वैतकडे आता ती जेव्हा पॉईंट आऊट करत असते तेव्हा आता आबा लगेच म्हणतात की मांजराला वाटतं ती डोळे मिटून दूध पिते असं, म्हणजे डोळे बंद करून दूध पिते, पण तसं होत नसतं. अद्वैत म्हणतो, ॲक्च्युली सुकन्याने मला जेव्हा तुमच्या प्लॅनबद्दल सांगितलं तेव्हाच मी तुमचा हा खेळ थांबवू शकलो असतो, पण नाही, मला तुम्हा सगळ्यांना एक्सपोज करायचं होतं. या चांदेकरांच्या या घराला उद्ध्वस्त करायचं होतं ना, म्हणून मग मी सगळ्यांना एकत्र करून तुमचाच प्लॅन तुमच्यावर उलटवण्याचं ठरवलं. तेव्हा रोहिणी म्हणते, आमचं घर नाही, माझं घर आहे ते. तेव्हा अद्वैत म्हणतो, आवाज खाली. आवाज खाली. लगेच आता राहुल त्याच्या अंगावर धावून येतो आणि म्हणतो, अद्वैत मम्माला काही बोलायचं नाही. म्हणजे कुठल्या अँगलने येतोय हा राहुल मला तर कळतच नाही. आता राहुल जेव्हा अद्वैतच्या अंगावर धावत येतो तेव्हा लगेच नैना त्याचा हात धरते आणि त्याच्या मुस्काटात देते. हां, नैना लगेच धावत येते. राहुल जो हात पुढे करत असतो अद्वैतच्या दिशेने तो हात पकडते आणि सनकन त्याला मुस्काटात मारते नैना राहुलला. आणि त्यानंतरून आता तो आवाज एवढा गुंजतो की अख्खं घर स्तब्ध राहून जातं, रोहिणीसुद्धा. आणि राहुल तर त्याच्या कानाला हात लावत असतो फक्त, तो सुद्धा शॉकमध्ये असतो आणि तिच्याकडे रागात बघत असतो. आता नैना म्हणते, हलकट माणसा, माझ्या बहिणीला मारलंस तू? लाज नाही वाटत? तुमच्यासारख्या माणसांना ना लाथेनं तुडवलं पाहिजे. आता रोहिणी म्हणते, ए नैना गप्प बसायचं, तुझी नौटंकी बंद कर. या घरात माझ्यामुळे टिकली आहेस तू, आणि तुझी ही भिकारडी फॅमिली आहे ना, ही माझ्यामुळे या घरात आली आहे, तेव्हा आम्हाला काही बोलायचंच नाही आहे. तेव्हा नैना म्हणते, गप्प बसा, खूप ऐकून घेतलं तुमचं मी, पण आता नाही पण आता अजिबात नाही. आत्ता माझे डोळे उघडलेत. किती खेळ खेळलेत तुम्ही. अहो तुम्ही लायकीचे नाही आहात. शी, मॉमी लॉ काय? तुम्ही आई, मुलगी, सून, सासू, आत्या, वहिनी या कोणत्याच नात्याच्या लायकीच्या नाही आहात. तेव्हा रोहिणी म्हणते, नाही ना, तू तू अद्वैत तिचं अजिबात ऐकू नकोस. अरे खूप फालतू मुलगी आहे, आत्तापर्यंत आमच्यात सामील होती ही. आणि अद्वैत तू विसरलास, तुला फसवलं होतं ना हिने, म्हणून तर तुझ्या चांगल्यासाठी मी कलाशी तुझं लग्न लावून दिलं रे. तू आपलं नातं विसरलास का अद्वैत? तेव्हा अद्वैत म्हणतो, नातं नातं या शब्दावर कलंक आहात तुम्ही दोघं. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते, डॅड बघा ना अद्वैत कसा बोलतोय. कला गेल्यामुळे कदाचित त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, तो काहीही बोलतोय तुमच्या या मुलीला. तेव्हा आबा म्हणतात, तुला मुलगी म्हणायची सुद्धा लाज वाटते आम्हाला. आता लगेच संगीता म्हणते, रोहिणी मॅडम, माझी एक मुलगी चुकली होती, पण माझी कला कधी पण चुकणार नव्हती, कधीही चुकायची नाही. तिने तुम्हाला आधीच ओळखलं होतं, पण परत तिने तुम्हाला सावरण्याचा प्रयत्न केला. तिने खूप सावरलं, पण तुम्ही लाज वाटते तुम्हाला बाई म्हणायची. अहो किळस यायला लागली आहे तुमची. या घरामध्ये सुरुवातीपासून जी आग लावली आहे ना ती तुम्ही लावलेली आहे. तेव्हा आता पहिलेपासूनचा सगळा खुलासा संगीता सगळ्यांसमोर आता करते. म्हणजे त्या लग्नाच्या वेळेस जेव्हा कला अद्वैतचं लग्न झालं तेव्हा हिनेच सांगितलं होतं रोहिणीने की नैना येईपर्यंत कलाला मंडपात उभं करा अद्वैतच्या बाजूला. आता ही हकीकत संगीता सांगते सगळ्यांना घरामध्ये. तेव्हा लगेच दुसरीकडे नंतरून एकदा संगीता तिच्या हातामध्ये ती सोन्याची एवढी मोठी त्याने ज्वेलरी दाखवायला घेतलेली असते रोहिणीने. घ्या अहो निसंकोच घ्या. आता लगेच म्हणजे संगीता हे सगळं सांगते आणि लगेच रोहिणी म्हणते, तू गप ग, तू कोण आहेस मला हे सगळं बोलणारी, तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर बोलायची. तेव्हा संगीता म्हणते, मी गरीब बाई आहे, पण तुमच्यासारख्या करपलेल्या काळजाची नक्कीच नाही हो. तुम्ही इथे माणसाचा नाही माणुसकीचा खून केलाय. तेव्हा दिनकर म्हणतात, संगीता अगं असल्या माणसांच्या तोंडाला सुद्धा लागायचं नसतं.
नको त्रास करून घेऊ स्वतःला. आता लगेच रोहिणी लगेच संगीताच्या अंगावर धावून येते आणि म्हणते, तू ज्या दिवशी आमच्या घरात पहिलं पाऊल ठेवलंस ना, तेव्हाच तुला घराबाहेर लात मारून काढायला पाहिजे होतं. म्हणजे तसंच तू आणि तुझ्या तिन्ही मुलींनी आमच्या आयुष्यात विष कालवलंय, तुझ्यात तर. असं म्हणत आता लगेच नैना संगीताच्या कानात मारायला हात तिच्यावर उगारत असते आणि संगीता आता तोच हात धरते रोहिणीचा. रोहिणी तिच्यावर हात उगारते आणि रोहिणीचा तोच हात संगीतात धरते आणि म्हणते, तुला आता मी सोडायची नाही. तेव्हा नैना तिचा हात जोरात झटकते आणि म्हणते की हट. आणि लगेच आता संगीता मागे पडणार असते तेवढ्यात सुकन्या तिला सावरते. म्हणजे संगीताला पडण्यापासून सुकन्या सावरते आणि सुकन्या म्हणते, कलाची आई तुम्ही ठीक आहात ना. तेव्हा तिचा स्पर्श संगीताला आपलेपणाचा भासवत असतो. म्हणजे सुकन्याने तिला ज्या पद्धतीने पकडलेलं असतं त्यामध्ये संगीताला कलाचे आभास होत असतात. सुकन्याच्या हातावरून संगीता हात फिरवत असते आणि सुकन्याकडे बघत असते आणि सुकन्याची धडधड पुन्हा वाढलेली असते. म्हणजे आता फायनली मायलेकी पण भेटतील एकमेकींना. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता फायनली रोहिणीला अद्वैत म्हणतो की तू जे काही बोलली आहेस ते सगळं काही यात रेकॉर्ड झालंय. एक एक करून सगळे पुरावे बघूयात. आता प्रोजेक्टरवर सगळ्यांना आता अद्वैत पुरावा दाखवत असतो. आता सगळेजण बघू लागतात पुरावा. अद्वैत म्हणतो, सगळ्यात पहिला पुरावा गाडीच्या डॅश कॅमचं रेकॉर्डिंग आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पुरावा म्हणजे कलाचा हरवलेला मोबाईल. इन्स्पेक्टर साहेब, आता लगेच चांदेकरांच्या घरात पोलीस येतात रोहिणीला पकडायला. म्हणजे आत्तापर्यंत आपण किती ट्विस्ट बघितले असते, म्हणजे किती ट्विस्ट मी सांगितले असे की यात पकडले जाणारे राहुल रोहिणी, पोलीस येणारे, धरून घेऊन जाणारे. सो आता इट्स लाईक अ फेरी टेल, सगळं काही खरं ठरायला लागलेलं आहे. म्हणजे हो, पोलीस येतात, राहुल रोहिणीला धरून घेऊन जातात. शिवाय प्रोजेक्टरवरच त्यांचे सगळे काले कारनामे समोर येतात. म्हणजे सगळ्या गोष्टी राहुल रोहिणीच्या A to Z गोष्टी उघडकीस होतात. म्हणजे स्टार्ट टू एंड. म्हणजे पहिले जे काही झालं होतं ते तर ऑलरेडी संगीताने सांगितलं. नंतरचं जे काही सीन होता कलाच्या बाबतीतला, प्रूफ सगळे गोळा झाले आणि सगळ्या पुराव्यांच्या बेसिसवर पोलिसांना बोलवून अद्वैतने आता राहुल आणि रोहिणीचा गेम करून टाकला. आता पुढचा भाग इतका छान असेल, मला तर इमॅजिन करूनच गोड गोड वाटते. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. शिवाय आता इथून पुढचे एपिसोड्स, म्हणजे इथून पुढचेच नाही, ऑलरेडी खूप छान छान एपिसोड्स चालत आलेले आहेत. आणि एकही मिस न करण्यासाठी सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ येताच सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.